कोले साहेब म्हणजे हे इतकं वादळ आहे ना भयानक, तुम्ही घोड्यावर बघा त्यांना, तुमचे डोळेच दिपून जाते. खरंच प्रामाणिक काम केलं असं ना, निस्वार्थी भावनेने ते आमच्या प्राजक्तदादांनी केला. आणि सगळी ताकद लावू ना, सगळं हे सगळं त्या अधिकाऱ्याला म्हणलं त्या लोकांचे काम कर, त्यांना जरा त्याला 8-10 दिवस लागते. मी म्हणला रे येड्या, एक दिवसात सरकार बदला तर तुला ऑर्डर लिहायला काय 8 दिवस लागत काय, लिह म्हणलं. आणि त्यांना सांगितलंय या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरली पांढरी रेष होतो. आणि आता ते एकटे नाही, त्यांच्या जोडीला मी आहे. त्यांच्याच्याने जे जुळत नाही ते माझ्याच्याने जुळत. धन्यवाद मी प्रथमता देतो की माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरंच तुम्ही खिंड लढवली. मी तर आदरणीय पवार साहेबांना नेहमी सांगतो, जी बाजी प्रभूंनी खिंड लढवली ना, ती खंड आमच्या प्राजक्तदादांनी लढवली. कारण आक्रमक एकूणच होतं ना, आक्रमण एकूणच होतं. आणि मी प्राजक्तदादांच्या पूर्ण कुटुंबाला खरंच जयंत पाटील साहेब खरंच प्रामाणिक काम केलं असं ना, निस्वार्थी भावनेने ते आमच्या प्राजक्तदादांनी केला. आणि सगळी ताकद लावू ना, सगळं हे सगळं म्हणजे प्राजक्तदादांनी माझ्यासाठी हात पण जोडले आणि मोकळा हात पण सोडला. म्हणजे खरंच खिंड लढवली बाजी प्रभूसाठी. पण माझ्यासाठी एवढी जर खिंड लढवली ना, तर प्राजक्तदादा तुम्ही सांगता ती जबाबदारी मी तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीत पार पडेन. कारण आम्हाला सुद्धा या जिल्ह्यात नाही राज्यात सर्वाधिक मताने निवडून येणारा आमदार म्हणून कोण असेल तो प्राजक्तदादाचं नाव आलं पाहिजे, अशी भूमिका आम्ही पार पाडणार. आणि प्राजक्तदादांनी 5 वर्षामध्ये खरंच प्रत्येकाला न्याय दिला. ऊर्जा मंत्री म्हणून तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी दिली, सगळ्यात अवघड खातं दिलं. पण ऊर्जा मंत्रीच्या कालखंडामध्ये प्रत्येक वाडी वस्ती डीपी देण्याचं काम केलं, ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम केलं असेल ते म्हणजे आमच्या प्राजक्तदादा तनपुरेंनी. आणि अतिशय अवघड काम तुम्ही जलसंपदा मंत्री असताना सुद्धा या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं काम केलं. या भागातीलच नाही, राज्यातील प्रश्न सोडवण्याचं काम केलं. पण नंतर सरकार गेलं. सरकार तर आम्हाला तर कळालंच नाही आमचा पायगुण चांगला आहे का वाईटच कळालं नाही. आम्ही इकून तिकून निवडून आलो, लवकर सरकार स्थापन व्हायना. आम्हाला डायरेक्ट सरकार स्थापन झालं, कामकाजाला सुरुवात झाली, ते आलो कोविड. कोविडमध्ये 2 वर्ष गेले. इकून तिकून कामकाजाला सुरुवात झाली तर रात्रीत सरकार बदललं. आता मी ते जिल्हा परिषद मध्ये उपोषण सोडलं. त्या अधिकाऱ्याला म्हणलं त्या लोकांचे काम कर, त्यांना जरा त्याला 8-10 दिवस लागते. मी म्हणला रे येड्या, एक दिवसात सरकार बदला तर तुला ऑर्डर लिहायला काय 8 दिवस लागत काय, लिह म्हणलं. त्याला जबाब पकडलं, घेऊन गेलो जिल्हा परिषद मध्ये, लिहून दिलं. 27 लोकांचं एका अर्धा तासात काम करून टाकलं, म्हणून उशीर झाला यायला. काम महत्वाचे, काम बोलते. या ठिकाणी तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं. पण आता विधानसभेला आजच तुम्ही या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करायची आणि प्राजक्तदादा सर्वाधिक मताने निवडून आला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची भूमिका घ्यायची. कारण इथं डायरेक्ट प्राजक्तदादांबद्दल बोलू शकतो, बाकी ठिकाणी वाटप जागा वाटप बिटप आहे. पण इथं जागेत तर काय अडचण, इथं काय संबंध आहे का हो? इथं काय अडचण नाही ना. सगळ्यात चांगलं काम करणारा नेता. आणि या ठिकाणी पहा, ज्यांचा पाऊल लागलाय आज, कोणाचा लागलाय ब्रँड, कोण आहे ब्रँड आपल्या पक्षाचे? कोण? कोले साहेब. कोले साहेब म्हणजे हे इतकं वादळ आहे ना भयानक, तुम्ही घोड्यावर बघा त्यांना, तुमचे डोळेच दिपून जाते. आपल्या पक्षाला दे नाही. अमोल कोले साहेब एक तर लक फॅक्टर माणूस आहे, जिथं जाईन ना तिथं गुलालच. त्यांना सांगितलं आता पुढे पारनेरला जायचे, ते आता मला लय त्रास होऊ राहिला. म्हणलं चला तेवढं तुमच्या पायगुणाने तिकडे पण जुळण. त्याने जुळत असलं तर मग येतो म्हणलं, तुम्ही गेल्यावर कुठं जुळत नाही. असे सगळे मंडळी आपल्या पक्षाशी म्हणजे सगळ्यांची बांधील की आदरणीय पवार साहेबांनी जो विचार घालून दिला, तो विचार म्हणजे काय, 80% समाजकार्य आणि 20% राजकारण करणारी ही सगळी मंडळी व्यासपीठावर. राज्यामध्ये पाहिलं असेल
शेतकऱ्यांचा एक सुद्धा हिताचा निर्णय नाही. माझ्या शेतीमालाला बाजार नाही. दुधाची काय परिस्थिती आहे? तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीत फिरत असताना मी तुम्हाला शब्द दिलता, मी संसदेत गेल्यानंतर पहिला प्रश्न मांडीन तो म्हणजे माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या खर्चावर त्याचा बाजारभाव ठरला पाहिजे, असा कायदा झाला पाहिजे, अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी केली. दुसरं आंदोलन काय केलं आम्ही? कांद्याचं आंदोलन केलं. कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, कांद्याला बाजार वाढला पाहिजे, ही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. आणि नगरला आंदोलन सुद्धा केलं. ते आंदोलन मी जयंत पाटील साहेबांमुळे स्थगित केलं आणि त्यांना सांगितलंय, या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. पण त्यावेळेस सरकार आल्यानंतर पहिला माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर हमी भाव ठरला पाहिजे आणि कमीत कमी 40 रुपये लिटर दुधाला बाजार भाव मिळाला पाहिजे. ही त्या ठिकाणी आपण पहिला निर्णय घ्यायचा. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे आदरणीय पवार साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आपण सगळेजण. पवार साहेब कृषी मंत्री असताना एका वेळेस 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. ती आदरणीय पवार साहेबांनी कर्जमाफी केली. त्या नेतृत्वाखाली आपण काम करणारे सगळे मंडळी. आज आपण सर्वांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचं आजच रणशिंग फुकायचं. फक्त आता तुमचे किती दिवस पाहिजे? तुमचा 1 ते 1.5 महिना प्राजक्त दादांसाठी पाहिजे. पुढले 5 वर्ष तुमच्यासाठी, मागचे 5 वर्ष जर शिपाई म्हणून काम केलं ना आमच्या दादानी, त्याच्या पुढले 5 वर्षासाठी तुमची सेवक म्हणून काम करीन, हा या ठिकाणी मी निर्धार देतो. आणि आता ते एकटे नाही, त्यांच्या जोडीला मी आहे. त्यांच्याच्याने जे जुळत नाही ते माझ्याच्याने जुळत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते आपलं ते जमेन का? ते करावं लागेल तुम्हाला. आपलं वेगळं आहे. का होत नाही? कर. एवढी जोड त्यांना असल्यावर काय अडचण आहे? मागच्या वेळेस किती लीड होतं? किती? 23,800. आता आपण निर्धार करायचा काय? कम से कम 50. कम नाही, 50 से कम नाही, कम से कम 50,000 हे सर्वांनी निर्धार करायचा. हो, मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नगर जिल्ह्यात दाखल झाली असून या शिवस्वराज्य यात्रेला नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या सभांना नागरिक चांगलीच गर्दी करत आहेत. या यात्रेसाठी जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित होते. यावेळी शहरातून मोठी रॅली काढत ही यात्रा सभास्थळी आली आहे. दरम्यान निलेश लंके यांनी प्राजक्त तानपुरे यांच्यासाठी खिंड लढवली. अमोल कोल्हे यांचं तोंड भरून कौतुक देखील त्यांनी केलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.